नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण आलो आहोत मारापूर तालुका मंगळवेढा या गावामध्ये. आज आपण पाहणार आहोत या गावाच्या जनतेचा कौल काय आहे, यांच्या मनातील आमदार कोण आहेत, तसेच या गावातील जे काही विकास कामे झाले याबद्दलचा अधिक आढावा आपण घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं गाव? मारापूर. आपलं परिचय सांगा. नाव काय आपलं? भारत बाबू कोळी. तुमचं जे गाव आहे सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये येतं, तर तुमच्या गावामध्ये सध्या विधानसभेचे जे काही इलेक्शन लागणार आहे त्याचं वारं तुमच्या गावात कोणाचं आहे? समाधान दादा अवताडे यांचं आहे. तर सध्या त्यांचं सरकार आहे, त्यांनी तुमच्या गावासाठी निधी किती आणलेला आहे किंवा गावातील जे काय विकास कामं आहेत ते केलेले आहेत का? पूर्ण केलेले आहेत. कोणकोणत्या प्रकारचे कामं झालेले आहेत? आसबेवाडी रस्ता 72 दुष्काळातला रस्ता नव्हता त्यावेळेस आता रस्ता समाधान दादाने केला आहे. ह्यांना चालायला जायला येत नव्हते त्या रस्त्याने, ती रस्ता समाधान दादाने केला आहे. परत संभाजीनगरचा पूर्ण केला आहे, जानकर वस्ती केली आहे, बाटीमाळ्याचा केला आहे, पाणी पुरवठ्याची पूर्ण लाईन घरोघरी पाणी चालू केले आहे त्याने, पूर्ण ग्रामपंचायतीची कामं पूर्ण केलेली आहेत. ब्लॉक बसवले, ते मंदिर सभामंडप दिलं आहे आणि सगळे पूर्ण म्हणजे. परत अजून तुम्हाला सांगतो, इथं हायस्कूलपाशी ती व्यायामशाळा काढलेली आहे, ती चालू आहे. पूर्ण लाईटी बिटी सगळं गावातली चालू आहे. म्हणजे कुठलं नाही असं सगळं चालूच आहे. अजून आता 1.5 वर्ष झाले, अजून त्यांचं 3 वर्ष पूर्ण आहे. सरपंच विनायक यादव यांच्या माध्यमातून सगळी कामं पूर्ण व्हायला लागली. शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते त्यांनी मार्गी लावलेत का व्यवस्थित? लावलेत की. काय काय प्रश्न शेतकऱ्यांचे? काय डेपोची कामं आहेत, ती डेपोसाठी गेलेली आहेत, ती सुद्धा तिथे त्यांनी पूर्ण केलेली आहे. ती कोण जाईल त्याचं, कोणाला अडचणी दिली नाहीत. कसं आहे, ट्रान्सफॉर्मर वगैरे पहिलं शेतकऱ्याला भरून आणावं लागायचं, आता MSP देते का भरून? MSP काय देते का? त्यांनी नेहमी सांगून भरून देते ती. बरं, जर DP जर मला लवकर भरून मिळतो? मिळतो की, सांगितल्यानंतर मिळतो की समाधान दादाने. आता जे काय चालू जे सरकार आहे त्यांनी विविध योजना आखलेत की लाडकी बहीण योजना असेल, PM किसान योजना असेल, तर त्याच्यामुळं इतर आपल्या राज्यामध्ये सरकार कोणाचं, भाजपचं बसेल का? भाजपचं आता इथं समाधान दादा तर आहे, भरपूर आहे इथं. वरच काय सांगू शकत नाही मी. तुमच्या गावातून तर लीड आहे, 60 ते 65% होणार समाधानला. कमी जास्त लीड भेटेल. हरिदास दत्तू यादव. गाव कोणतं आपलं हे? मारापूर. ठीक आहे. कसं आहे गावामध्ये सध्या वातावरण कोणत्या बाजूने आहे? सध्याला वातावरण अवताडी कंपनी. गावाच्या समस्याच पाक सगळ्या समाधान अवताड्यानं पूर्ण केले. ते. तर काय कामं वगैरे काय केलेत अवताडेने या गेल्या 25 वर्षात? आता सध्याला पाईपलाईन चालू आहे, घर तिथं पाणी. आता सध्याला पाईपलाईन चालू आहे. माझ्या वस्तीपासून गेले इथं फ्लावर ब्लॉक बसवल्या तर पाणी कमी पडू दिलं नाही. लाईटची कधी DP कोण जर मागाय गेलं शेतकरी, तर शेतकऱ्यांनी DP पूर्ण केल्या. तर म्हणजे जिथं दादाला जी काय मागेल तिथं दादानं दिलेलं आहे. म्हणजे जास्त गावामध्ये यांचीच हवा आहे म्हणायची, समाधान दादाची हवा आहे. ठीक आहे. आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये तिकीट फिक्स आहे का? त्यांचं फिक्सच आहे, मागच्या 3 वर्षाखाली ठरले फिक्स. बरं. आणि ते परिचारकचं त्यांचं मध्ये काय झालं होतं? परिचारकचा बी हाय गट बरं आणि भगीरथ दादाचा बी गट आहे. तरी पण मागच्या बारीनं गावानं सुद्धा प्रणिताई शिंदेला गावानं भरभरून मतं दिली. ह्या बारीनं पण आता तसं होत नाही, कारण कामाला आणि माणूस बघून मतदान मारापूर करते. ठीक आहे. बालकेबद्दल काय सांगणार? बऱ्याचशा गावामध्ये आम्ही सर्व करतो, बालकेचे लोक नाव घेतात. नाही, आम्ही बी बालक्याचाच पहिला माणूस होतो, पण आता नाही, कारण आता कधी भगीरथ दादा आलेला मी बघितला नाही. या 25 मध्ये अवताडे जास्त काम आहे. अवताड्याचं काम जास्त. पूर्ण गावाचा कल कसा राहील? किती टक्के मतदान होईल वाटते तुम्हाला? अवताड्याला सध्याला गावाच्या आताच्या हिशोबानं 60 ते 70% आसपासात मतदान पोलिंग होईल. आणि विभागने परत त्या निम्यात ते 40% 20% होतील. एकूणच आपल्या मंगळवेढा तालुक्याचा विचार केला तर कोणाला जास्त लीड मिळेल? मंगळवेढ्यात आता सध्याला त्या कामाच्या ह्यानं म्हणलं तर अवताडे जरा मंगळवेढ तालुक्यात तर अवताडे जास्त होणार. बरं. कारण यूट्यूबला ही मी बी बघतोय जरा
बरं. आजूबाजूच्या तुमच्या गावांचं कसं आहे वातावरण? गरलंगीला बी अवतडी जास्त चालणार. गुंजीगाव चालतंय, अकोले चालतंय, मारापूर आहे. ही कामं तशी आहे ती म्हणून अवतड्याकडं जरा लोकांचा कल आहे. पंढरपूरमध्ये काय परिस्थिती होईल तुम्हाला वाटतं? पंढरपूरचा काय आपल्याला हे नाही, अंदाज नाही. अंदाज नाही. उगं काय आपण गावच सोडलं नाही तर परंतु आपल्या गावात तर 100% लीड मिळेल. 100% म्हणजे 60-70% तर नाही, फिक्स अवतडी कंपनी. विशेष कामं काय केलीत त्यांनी सध्या म्हणजे या पंचवर्षामध्ये गावामध्ये? हे रस्तं मारापूर ते आंधळगाव रस्ता चालू आहे. गरलंगी ते गणेशवाडी रस्ता पूर्ण होत आला आहे. परत गणेशनगरला पूर्ण रस्ता चांगला केला आहे. आणि पाण्याची पाईपलाईन चालू आहे. हे गावात जिथं जिथं डबरी पडली होती तिथं हे बसवून घेतलं आहे. पाणी घर हे म्हणजे ज्याच्या त्याच्या घरी पाईपलाईन काढायचं, पाणी पोच करायचं चालू आहे. बरं, पाणी प्रश्न वगैरे काय सोडवलेत का? म्हणजे पाणी प्रश्न मध्ये उन्हाळ्यातच ते ह्याचं पाणी सोडलं होतं, जे म्हैशाळचं का तिकडचं पाणी खट उन्हाळ्यात पाणी टिपका नव्हतं तेव्हा नदीत पाणी सोडलं होतं. ह्या 7-8-10 गावाला तर पाणी पुरलं बघा ती. तुमचं मत म्हणजे तुमच्या जवळजवळ गावाचं मत अवताड्यांनाच आहे. अवतड्याला अशोक साहेबराव पाटील. काय सांगाल, काय सध्या शेतकऱ्यांपुढे काय समस्या आहेत सध्या? शेतकऱ्यांना उगा खाज्याच्या मजूर मिळत नाही, ते GST मुलं काय लावलेली आहे. ट्रॅक्टरवर घ्या, कुठली वस्तू घेतलं, काय जरी कपडा घेतला, काय धान्य घेतलं तरी बी कशावर बी GST. फवारणीची औषध घेतली GSTचं आहे. हां, त्याचे दर कमी झाले पाहिजे. दर पूर्ण कमी झाली पाहिजे. GST बंदच झाली पाहिजे. अजून कोणत्या लाईट संबंधित वगैरे? लाईटचे आता हे तीन आमच्यात तर 3 पाळे आहेत. 4-12, 12-8 आणि 8 ते 4. दार नेमकी कशी धरायची शेतकऱ्यांच्या? रातच्या 12 ते सकाळ 8पर्यंतची लाईटची दार कशी धरायची? दिवसा लाईट मिळाली पाहिजे. दिवसा लाईट मिळाली पाहिजे. बरं, अजून काय समस्या आहेत? समस्या बाकी काय नाही. बरं, आपल्या या मारापूर गावामध्ये काय सांगाल, कोण होईल म्हणजे कोणाला लीड मिळेल इथून? लीड आम्ही शरद पवार गटाची माणसं. बरं, शरद पवार. जे शरद पवारकडून ज्याला तिकीट मिळेल त्याला मतदान करणार. समजा भोगेऱ्यात दादा भालकेंनाच मिळालं तर? कोणी असे ना, शरद पवार गटाकडून कोणी का असे, त्याला आपलं मतदान. आता कोण येईल वाटते जर उभा राहिले आपले समाधान कोणी होता? यायचे ते आपले काय आपण ते सांगू शकत नाही. आपण गाव पातळीवरचं बघते. बरं, आपण तालुका पातळीवर जायच्यावर काय जात. गावातून कोणाला मेजॉरिटी मिळेल ते? गावातून 50-50 होऊ शकेल. 50-50. ठीक. तरी कामं करण्यासाठी कोणता आमदार तुम्हाला चांगला वाटतो? कामाच्या बाबतीत भारत नाना बी त्याच लेवलचं, समाधान दादा बी त्याच लेवलचे. बरं, केंद्रामध्ये भाजप सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता आलेली आवडेल तुम्हाला? सत्ता हे पलटणारच आहे. म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता 100% आहे. येणार. ठीक आहे. तर या सत्तेतील सरकारने बऱ्याचशा योजना आहेत. लाडकी बहीण योजना असेल, PM किसान आहे. हो, काय लाडकी बहीण योजना केली. इकडे 200 रुपयाला तूर डाळ केली, 500 रुपयाला हरभरा डाळ होती, 120-110ला होती, 150 रुपयाला तेलाची पिशवी ठेवली, 20 रुपयाची याचा पुढं 25 रुपयाला नेला. इकडून काढलं आणि इकडे घातलं. म्हणजे लाडकी बहीण योजना जरी देत असतील पैसे तरी इकडे नाही दिलेली परवडली. इकडे काय तर गॅस कमी केलं, हे अशा वस्तू कमी केल्या तर ते ह्याची योजनेसुद्धा काय फायदा नाही. बंद केलं तर चालेल. इकडे एखाद्या वस्तूचे दर कमी केले तर चालतील. जे माणसाला हे येतं गरजवंत त्या वस्तू दर कमी केले तर चालते. नितीन यादव. गाव कोणतं? मारापूर. कसं आहे वातावरण सध्या गावामध्ये? वातावरण आता जरांगे पाटील मैन तसं. हां, जरांगे पाटील मैन तसं. बस, जरांगे पाटीलचा पॅटर्न चालेल म्हणायचं, ते ज्यांना म्हणते. बरं, आरक्षण दिलं तर BJPला मतदान, बरं, नाही तर मतदान भाजपाच्या विरोधात जाणार. विरोधात मतदान. बरं. म्हणजे मराठा आंदोलनाचा काहीतरी प्रभाव पडणार आहे या निवडणुकीत? 100% पडणार. मग आता यात जर भालके उभा राहिले किंवा परिचारक उभा कोणी असो, फक्त मराठा आरक्षण
तो मराठा गोरगरीब आरक्षण आहे ती त्यांनी काय करायचं. नाही बरोबर आहे, पण आता मराठा आरक्षणचा अजून तर प्रश्न मार्गी लागलेला नाही. एक BJP म्हणते सध्या शक्य नाही आणि दुसरी शक्य नाही मग जरांग पाटील म्हणेल तसं मतदान बरं गावात नाही. ओके. जसं लोकसभेला झालं तसं आघाडी आहे 400 मत आहे पुढं आघाडी. किती आहे आपल्या किती टक्के समाज आहे मराठा? 428 मतदान मत ज्यादा येते बरं गावात. शिंदेला शिंदे फक्त जरांगे पॅटर्नमुळे झालं. तरुण वर्गाची पूर्ण मत जरांग पॅटर्न. जरांगे पॅटर्न वयस्कर पडली असतील BJPला, पेन्शन आहे, योजना आहे त्या. 70% येईल. इतर पूर्ण 30% मतदान आहे. काय आता BJP सरकार मराठ्यांना नाही, आरक्षण कोणी देण्यात- देऊ द्या आरक्षण देईल त्याला मतदान. पण आता हे सरकार आहे बघत ना आरक्षण बघतोय. ओके. शरद पवार तर कुठे ठामपणे म्हणतात की तुम्हाला आरक्षण द्या. आम्ही जे आरक्षण देत नाही सरकार त्या विरोधात मतदान करणार. ती सत्तेवर आले होते त्यांना पण तसंच आहे. त्यांनी नाही दिलं पुढल्या 5 वर्षाला त्यांना नाही मतदान. हे बरंच तुम्हाला आता या पूर्ण महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये हा फरक जाणवेल असं वाटतं. 100%. मंगळवेढा तालुक्यात 80-83 गावं आहे ती. जवळजवळ 80 गावात फरक जाणार. 3 गावं सोडली. जे कट्टर समर्थक आहेत मग कोणत्याही गटाचे असू द्या ते मागून हलणार नाहीत असं चित्र दिसतंय. मग तुम्ही युवा फक्त याचा विचार करताय का सर्वच नाही घरात? नाही, युवा 60% युवा हे जरांग पाटलाशिवाय मत त्यांना करणार. बरं. पण आता तुम्ही असं म्हणताय, परंतु आता तुमचे वडील असतील ते खास नाही नाही, ती आमच्याच बाजूने मतदान होणार. वडील म्हणजे काय, आम्हीच मतदान करणार. मतदान करायला त्यांचं ऑपरेशन झाल्यावर मतदान आम्हीच करायला जाणार. डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर कोण करणार मतदान. हां हां वयस्कर आहेत म्हणल्यावर त्यांना नाही दिसत. बाद होण्यापेक्षा मग मतदान झालेलं चांगलं आहे ना. माझ्या घरात 11 मतदान आहे वैयक्तिक घरात. बरं बरं. माझं चुलतं मालतं सोडून ह्यांनी निधी दिला, मान्य सगळं केलं. निधी दिला आणि इकडे चालू केलं. महागाई वाढली, सगळं वाढलं. GST आज किती जाते केंद्राला? 25 रुपयाने आज तेल वाढले खायला एका दिवसात. म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% जरांगे पॅटर्न चालणार आहे. 100% ह्या गावात तर 100% जरांग पॅटर्न चालणार. कोणी काही म्हणू द्या, आमदार कोणाचाही असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, आरक्षणाशिवाय मतदान होणार नाही. तोपर्यंत हा विषय प्रलंबित राहिला तर काय करणार? प्रलंबित नाही राहिलं विरोधी मतदान. पर्याय खुला येईल. BJP विरोधात मतदान. सध्या सरकारच त्यांचं आहे तर कुणा विरोधात करावे. पण BJP म्हणते आम्ही हिंदूवादी आहोत, आम्ही मान्य आहे, हिंदूंचं संरक्षण हिंदूवादी आहोत, करतो. मान्य आहे. ह्यांनी आरक्षण दे पाहिजे ना. ते काही न्यायिक प्रक्रिया वगैरे आहे म्हणतात. पूर्ण करायची. केंद्रात ह्यांचं सरकार आहे, सगळं ह्यांच्या हातात आहे ना. द्यायचं का नाही ह्यांच्या हातात आहे. मग काय तुम्हाला काय वाटतं, BJP जाणून बुजवून करते? 100% जाणून बुजून करते. त्याचा फटका लोकसभेला पण बसलाय त्यांना. आता एका बाजूला OBC विरोध करते, म्हणजे त्यांना कोणता निर्णय घ्यावा असं हे झालंय ना. आणि मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. OBC देऊ द्या किंवा दुसऱ्या कशात नाही देऊ द्या, फक्त आरक्षण पाहिजे. नमस्कार. काय सांगाल? काय सांगतो म्हणजे काय झाले माहिती आहे का, सरकारनं रेशन दिलं फुकट सगळं देण्याबद्दल आम्हाला काय वाद नाही. पण आता काय झालं, पुन्हा अजून ही लाडकी बहिणीनं काय केलं माहिती आहे, शेतकऱ्यात एक ही बाईक यायला तयार नाही, कामाला यायला तयार नाही. का तरी ते फुकट कशाला यायची गरज आहे. असं आहे माझं मत. देण्याबद्दल काय ना, अजून 500 देऊ द्या आणि 18% अजून 21% GST बसवू द्या, त्याबद्दल मी काय नाही. जगावरून मी बी देतोय. पण ही काय शेतकऱ्याचं नुकसान आहे. उद्या जमिनी विकून सुद्धा गिरायकी बी नाही आणि जमीन घेत बी नाही कोण. अहो यासाठी काय शेतकऱ्याला तर काहीतरी सुधारणा करायला म्हणावं. शेतकऱ्याला काहीतरी द्या. हां शेतकऱ्याला PM किसान योजना आहे. आहे पण केव्हा 18 वर्षात केव्हा मारापूरला एकही योजना आली नाही, कुणाचं पीक योजना आली नाही गावात. जाते मग तिकडल्या बाजूला आमच्या या मंगळवेढ तालुक्यात 4 वर्ष झालं. काल ह्याच्यावर सांगितलं आहे 4 वर्ष झालं मंगळवेढ तालुक्यात एकालाही PM योजना ते पिकाचं कुणालाच नाही. देण्याबद्दल काय अजून सगळ्याला देऊ द्या. पण अहो आता तुम्ही गोडीतील कसं होतं ना, आता कसं झालं आहे
हां नाही तुम्ही सांगा की कसं होतं हां महागाई वाढली शेंगादार कसं होतं कसं वाढलं अहो देण्याबद्दल नाही कोण बी निवडून येऊ द्या पण ते असंच करणार आहे पण माझं काय म्हणणं आहे माहीत आहे का शेतकऱ्याला काहीतरी द्यावं शेतकऱ्याचं काय झालं आहे कामाला बाई येत नाही कामाला घडी येत नाही 12 वाजले का द्या 500 रुपये शेतात निघत नाही उत्पन्न काय करायचं त्यानं जमीन विकून बी भागत नाही तुम्हाला काय मत आहे मग तुमचं काय मत आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केलं काय तर योजना केली पाहिजे हो काय तर योजना म्हणजे काहीच नाही नुसतं का नाही कुणालाच काय देत नाही फक्त काय आहे मतासाठी हे सगळं चाललं आहे लाडकी बहीण ही काय लाडकी बहीण देऊ द्या माझी बहीण आहे तुमची बहीण आहे सगळ्या पण ही GST किती वाढला काय ही सरकार काय त्या खिशातलं देते का त्या तुमच्या आमच्याकडेच घेते का नाही मग त्यासाठी म्हणतोय शेतकऱ्यासाठी काहीतरी योजना करा आणि खात्यावर आहे कशावर GST नाही सांगायची ही टोपी घेतली टोपीवर आहे चप्पलवर GST आहे सदळवर आहे थोडं काहीतरी केलं पाहिजे की नाही शेतकऱ्यासाठी करायची शेतकऱ्याच्या शेतीमालाला दर नाही दर नाही आता ज्यावेळा आपलं हे आहे पीक येते त्यावेळा का नाही त्याला दर नाही आणि आपलं पीक गेलं का पुन्हा काय त्या याने आडतवाल्याने घेतलं का पुन्हा त्याचं आता 800 नाही तर ते पुन्हा 1500 जाते मला हे असं चाललं आहे शेतकऱ्या थोडं त्या ह्याच्यावर नियोजन करा म्हणावं निर्यातीवर ह्याच्यावर त्याच्यावर आपला माल संपला का ती ही होते किती आहे तुम्हाला शेती शेतीमध्ये विषय करायची काय हां वगैरे कोणती आहेत हां पिकं वगैरे कोणती पीक आहे ज्वारी या हरभरा आहे पुन्हा ऊस आहे पुन्हा मका आहे काय म्हणजे आता ऊसाला दर वगैरे कसा मिळतो अहो तिकडे 3,500 आपल्या गावात आपल्या मंगळूर ह्या तालुक्यात 27 आहे किती दर वाढला पाहिजे तुम्हाला हा निदान कमीत कमी 3,000 तर दिलं पाहिजे का नाही बाहेर 32-33 देतात निदान 3,000 तर कमीत कमी दिला पाहिजे का नाही हे आपले कारखानदार म्हणतात की परवडत नाही मग त्यांना कसं परवडते बाकीच्यांना कसं परवडते सांगायची आपले कारखानदार खोटं बोलतात म्हणा नाही आपण त्यांना खोटेपणाही नाही त्याला तर खोटेपणाचं काय करा नाही पण काय करा शेतकऱ्याला थोडं काहीतरी ही करा नव शेतकऱ्यासाठी काहीतरी योजना का PM आहे ना ती पीक विम्याचं तर केव्हा 10 वर्षात मिळालंच नाही काल मोर्चा काढला तर मंगळवेळला माहीत आहे का पीक 4 वर्ष झालं पीक विमाच नाही म्हणून बाकी तालुक्याला आहे जिल्ह्याला आहे हे मंगळवेढ तालुका सोडूनच दिलं ते सांगोल तालुक्याला मिळाला होता गेल्या वर्षी मग मंगळवेढ तालुक्याला 4 वर्ष झालं नाही त्यासाठी काय शेतकऱ्याला काहीतरी नुकसान झालं काहीतरी दिलं पाहिजे की नाही मला सांगा जे आपल्या जिल्ह्याचे तालुक्याचे जे आमदार असतात त्यांनी आमदाराकडे काय त्याने काय करावं वरच काय द्यायचं भाजप सरकार करतं तर आमदार काय करायचं आमदार नाही भांडून एकट्याला काय देते का भांडलं आमदार भांडलं तर बरं आमच्या तिथं औशी मारापूरचं जाय जे आपदा आहे इथे फुल व्हावा आता पूल नाही का सर कुठला पाणी आलं का पोराशीला शाळेला जायची यायची आपदा किती अंतरावरून जावं लागतं अहो तिकडे काय लोक 4 किलोमीटर अंतरावर जाते शाळेला 5 किलोमीटर अंतरावर पोर शाळेला पण इथं तापशे मग पंढरपूरला जायचं म्हटलं तर मुळेवाडीला जाऊन पुन्हा असं यायला लागतं मग त्यासाठी नदीला पूल एक व्हावा तावशी बारापूरच्या मध्ये फुल एक व्हावा एवढंच आहे बाकी काय नाही सरकार कोणाला वाईट बनायचं नाही सरकार सगळं चांगलंच आहे तुम्हाला काय वाटते सध्या जे शिंदे सरकार आहे तेच राहिलं पाहिजे का बदलून दुसरं नाही दरवर्षाला बदललं पाहिजे प्रत्येक पंचवार्षिकला पंचवार्षिकला बदललं पाहिजे एकाला देऊन काय नाही म्हणत ते एकाच दिवशी होतं